नमस्कार. श्री विश्वशिवानंद आयुर्वेदच्या या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मी डॉक्टर अवधूत रंगनाथ शिंदे, आयुर्वेद तज्ज्ञ. गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदाच्या सहाय्यानं अनेक रुग्णांची चिकित्सा करत आहे. हल्लीच्या काळामध्ये लोक पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे जास्त प्रमाणामध्ये वळू लागलेले आहेत. आयुर्वेदाचं तुम्हाला फायदे जे आहेत ते नव्याने सांगायची गरज नाही. आयुर्वेद ही आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेली देणगी आहे, जिचा वापर करून अनेक रोग आपण यशस्वीरित्या बरे करू शकतो, तेही कोणत्याही दुष्परिणामाशिवाय. ही प्रॅक्टिस करत असताना लोक मला अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात. याच प्रकारच्या पेशंटच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आणि त्यांना आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये माहिती देण्यासाठी हा केलेला व्हिडिओच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न. या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण विविध विषयांवरती चर्चा करणार आहोत. तर आजचा विषय आहे हार्ट ब्लॉकेजेस. तुम्ही हार्ट ब्लॉकेजेस जर ऐकलं तर आपल्याला 40 नंतर बऱ्याच जणांना हा आजार होतो अशी वाटतं. हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉकेजेस, हृदयविकार याला पर्यायी नाव आहे. पूर्वी हा त्रास 50 नंतरच्या लोकांमध्ये व्हायचा, 60 नंतरच्या लोकांमध्ये व्हायचा, उतरत्या काळामध्ये होत होता. परंतु बदलत्या जीवनशैलीनुसार या शारीरिक त्रासाचं जे वय आहे ते आता अलीकडे आलेलं आहे. हल्ली 30च्या मुलांना, 22च्या मुलांना, तरुण वयामध्ये हा त्रास जास्त प्रमाणामध्ये होतो. मुख्यतः याचं कारण जे आहे ते फास्ट फूड, जंक फूड, कोल्ड्रिंक्स, बैठी जीवनशैली, बदललेलं अन्नाचं स्वरूप, आपल्याला आरामदायी जीवन आहे ह्या गोष्टींचा परिणाम. पूर्वी जीवनामध्ये जे शारीरिक कष्ट व्हायचे ते तर खरं शरीराच्या दृष्टीने योग्य होते. आता हल्ली सगळ्या सोयी आलेल्या आहेत, काम बैठं झालेलं आहे, त्यामुळे शरीराला फार कष्ट पडत नाहीत. व्यायामाची तर काही लोकांमध्ये सवय नसते. अशा परिस्थितीमध्ये हा गंभीर प्रकारचा आजार हा कमी वयामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे. खरं तर WHO नुसार दर 30 सेकंदाला एका व्यक्तीला हार्ट अटॅक येतो असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते. हार्ट ब्लॉक म्हटलं की बऱ्याच जणांना हार्ट अटॅक ही गोष्ट ऐकून जीव घाबराघोबरा होतो. आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर ओढवला तर आपल्याला त्याबद्दलची साशंकता जास्त वाटते, जीव घाबरा होतो. याबद्दलची योग्य माहिती घ्या. मी तुम्हाला यावर काही अगदी सोपे उपाय सांगणार आहे. त्या गोष्टींचा जर आपण रोजच्या रोज जर आहारामध्ये वापर केला, जे उपाय जर आपण केले तर आपण हार्ट अटॅकपासून 100% वाचू शकतो. हार्ट ब्लॉकेजेस म्हणजे काय? तर आपल्याला हे माहीत आहे की आपले हृदय हे रक्त विक्षेपणाचं कार्य करत असतं. रसधातूचं स्थान हे हृदय सांगतं. रक्तधातूचं पंपिंग हे हृदय करत असतं फुफ्फुसांच्या माध्यमातून. आणि ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय जो आहे तो शरीराला पुरवत असतं. डिऑक्सिजनेटेड ब्लड जे असतं हे ऑक्सिजनेटेड करून पूर्ण शरीराला पोचवण्याचं काम करत असतं. आपलं हृदय हे प्रत्येक सेकंदाला धडधडत असतं. नॉर्मली आपलं हृदय आहे ते हृदयाचे ठोके असतात ते 72 असतात. नॉर्मली हृदयाचे आपले जे ठोके असतात ते प्रत्येक सेकंदाला 72 असतात. ह्याच्यामध्ये धडधड जर जास्त वाढली तर हे जास्त प्रमाणात वाढतात. 100, 120, 92, 93 अशा हिशोबानुसार ह्याला आपण ट्रॅकिकार्डिया म्हणतो. हृदयामध्ये एक विद्युत यंत्रणा असते. या यंत्रणेमध्ये जर बिघाड झाला तर हृदयाचं हालचाल जी असते ती मंदावते, हृदयाचे ठोके अनियमित होतात. ही विद्युत यंत्रणा तशीच कार्यरत असते. कशी कार्यरत असते ते आपण पाहूया. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये मेद साठतो किंवा फॅट साठतं. आयुर्वेद सायन्स या ठिकाणी मेदाची विकृती मानतं. जी लोक फॅट असतात त्यांच्यामध्ये त्वचेच्या ठिकाणी ज्या वेळेला फॅट वाढू लागतं, पोटाच्या ठिकाणी फॅट लागतं, तशाच त्वचेचं फॅट जे असतं ते रक्तवाहिन्यांमध्ये साचू लागतं. मॉडर्न सायन्सनुसार ह्याला लिपिड प्रोफाईल लेवल वाढणं असे म्हणतो. हाय डेन्सिटी लिपिड प्रोफाईल लेवल आपण म्हणतो. त्यामुळे ह्या वाहिन्या ज्या आहेत ह्या काही प्रमाणामध्ये बंद होतात. त्यामुळं हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो, 100% होत नाही. त्याच्यामध्ये 30%, 60%, 90% किंवा काही ठिकाणी 100%. काही 3 वाहिन्यांना असतील तर आपण ट्रिपल व्हेसल डिसीज असं म्हणतो. 2 वाहिन्यांना असेल तर त्या हिशोबानुसार त्याला आपण नावं दिलेली आहेत. आपलं हृदय जे आहे हे अशुद्ध रक्त शुद्ध करून पूर्ण शरीरामध्ये शुद्ध रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनेटेड ब्लड पुरवण्याचं काम करत असतं. त्यासाठी हृदयाला सिग्नल मिळाले तर काम होतं. जेव्हा हृदयाच्या वरच्या भागातून म्हणजे ॲट्रियामधून ज्याला हा विद्युत सिग्नल जो असतो तो खालच्या भागापर्यंत व्हेंट्रिकलपर्यंत व्यवस्थित पोचवला जात नाही आणि हृदयाचं कार्य ज्यावेळेला बिघडतं त्याला ठोके व्यवस्थित लागत नाहीत, ह्यालाच आपण हार्ट ब्लॉकेजेस असं म्हणतो. हा आजार वेगवेगळ्या कारणांनी होत असतो. यातलं महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बदलती जीवनशैली जी आहे हेच प्रमुख कारण आहे.
तसंच आणखी काही कारणं आहेत ज्याच्यामुळे हार्ट ब्लॉकेजेस होतात. जन्मजात दोष असतील तर, काही व्यक्तींना लॉंग टर्म औषधं खायची सवय असेल त्याचे दुष्परिणाम म्हणून हृदयरोगाशी संबंधित असतं. हृदयरोग असल्यास यापूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया केली असेल तर पुन्हा रिकरन्सी होण्याचे चान्सेस असतात, किंवा कोणत्या प्रकारचा संसर्ग असेल तर आपल्याला हार्ट ब्लॉकेजेससुद्धा आढळतात. हार्ट ब्लॉकेजेस हे प्रामुख्यानं 3 प्रकारचं आहे. सायनोएट्रियल नोड ब्लॉक, याच्यामध्ये सायनोएट्रियल नोड जो असतो तो हृदयाचा असा भाग आहे जो नैसर्गिकरित्या पेसमेकर म्हणून काम करत असतो. याद्वारे हृदयाला एक सिग्नल मिळत असतो आणि हृदयाचे ठोके जे असतात ते नियंत्रित होण्याचं कार्य करत असतात. याचा भाग काही कारणांमुळे जर अडचणीमध्ये आल्या किंवा त्याच्यामध्ये हृदयाच्या ठिकाणी योग्य सिग्नल पाठवू शकत नाही, यालाच आपण सायनोएट्रियल नोड ब्लॉक असं म्हणतो. एट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड ब्लॉक, ह्याच्यामध्ये हृदयामध्ये येणारे जे सिग्नल असतात ते एकतर मंद होतात किंवा वरच्या भागापासून ॲट्रियाच्या खालच्या भागापर्यंत पोहोचत नाहीत. तर बंडल ब्रांचेस ब्लॉक, ह्याच्यामध्ये हृदयाच्या एकतर डाव्या किंवा उजव्या बाजूला स्नायू दुखावले गेले तर त्यांना योग्य रक्तपुरवठा होत नाही आणि छातीमध्ये जोरात चमक येते. हार्ट ब्लॉकेजेसची लक्षणं जे आहेत ते काय आहेत ते आपण पाहूया. बऱ्याच पेशंटला चक्कर येते, छातीमध्ये तीव्र वेदना होतात, मागच्या बाजूपासून पुढच्या बाजूकडे वेदना येणं, मुंग्या येणं ह्या गोष्टी राहतात. बऱ्याच पेशंटला उलटी मळमळ वाटते, डोक्यावरती घाम येणं ह्या गोष्टीसुद्धा बऱ्याच असतात. हातामध्ये किंवा पायामध्ये वेदना होणं, चिमचिमा येणं, हस्तपाद चिमचिमा येणं या गोष्टी आहेत. मान, पाठ, जबडा ह्याच्यामध्ये वेदना होतात. अचानकपणे मलमूत्र विसर्जन होतं. या लक्षणांकडं जर आपल्याला होत असतील तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, ताबडतोब डॉक्टरांकडे जा. हे हार्ट जे आहे हे हार्ट कशापासून बनलेलं आहे तर हार्ट हे रसधातूचं आणि रक्तधातूचं स्थान आहे आणि ही बनण्याची जी प्रोसेस आहे हे आपल्याला साधारणपणे 3ऱ्या ते 4थ्या महिन्यामध्ये ह्याची वाढ सगर्भावस्थेमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये होते. रक्त व स्रोतस, अस्थि व धातू, मांस व धातू आणि वायुतत्व या गोष्टींपासून हार्ट हे बनलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये हार्ट ब्लॉकेजेस होऊ नये असं जर वाटत असेल किंवा ब्लॉकेजेस विरघळण्यासाठी घरच्या घरी कोणकोणत्या पद्धती आपण करू शकतो, त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपण कपालभाती नावाचा व्यायाम करू शकतो. अनुलोम विलोम नावाचा योगा म्हणजे आपण नाडीशुद्धीचा व्यायाम म्हणतो तो करून जर कपालभाती नावाचा जर आपण प्राणायामाचा जर प्रकार केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर शीर्षासन जे सांगितलेलं आहे, शीर्षासन, शवासन या गोष्टींचा सुद्धा हृदयविकारांवरती चांगला परिणाम होतो. आयुर्वेदानुसार बस्ती ही जी उपकल्पना आहे हे बस्तीनं सुद्धा हा ब्लॉकेजेस आपण विरघळवू शकतो. ह्याच्यामध्ये संडासवाटे काही सोडण्यात येणारी जी औषधं आहेत, गुदद्वाराद्वारे सोडणारी बस्ती, ह्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर हृदयाच्या ठिकाणी हृदयबस्ती नावाचा एक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये रक्त व स्रोतसाचं स्थान चांगलं व्हावं, रक्ताचं प्रसादन व्हावं, मांसधातूला बळ मिळावं अशा हिशोबानुसार कणकेच्या पिठाचं पातळ बनवून आपण हृदयाच्या ठिकाणी हृदयबस्ती नावाचा एक प्रकार करतो. ह्यानं सुद्धा हृदयाचं रसरक्त विक्षेपणाचं कार्य जे आहे ते चांगलं होतं. अतिरिक्त फॅट कमी होतं, हृदयाच्या ठिकाणी स्थानिक स्नेहस्वेदन होण्यासाठी मदत होते, हृदयाचं कार्य वाढतं. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये शृंगाराभ्र रस नावाचा रस सांगितलेला आहे. त्याचबरोबर काही गोल्ड कंपाऊंड जे सांगितले आहेत, अभ्रक भस्म असेल, शंख भस्म असेल, सुवर्णमाक्षिक भस्म असेल, सुवर्ण भस्म असेल, त्याचबरोबर शृंगाराभ्र रस असेल, या सगळ्या गोष्टींमुळे प्रवाळ पिष्टी, प्रवाळ पंचामृत या सगळ्यांचा जर आपण युक्तिपूर्वक प्रकृतीनुसार, ऋतुमानानुसार आणि पेशंटच्या दिनचर्येनुसार जर आपण वापर केला तर 100% ब्लॉकेजेस हे आयुर्वेदानुसार दूर होऊ शकतात. आयुर्वेदाचं प्रयोजनच असं आहे, स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रश्नमं च, म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि आतुर म्हणजे रोगी, ह्या रोग्याला बरं करणं. फक्त कसं असतं, प्रत्येकाच्या वयोमर्यादा ठरलेल्या आहेत किंवा प्रत्येकाच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. जर एखादं दुखणं जे आहे ते 4th स्टेपला किंवा 5th स्टेपला जर गेलं तर त्या ठिकाणी आयुर्वेद काम करणं हे कठीण असतं. अशा वेळेला सुद्धा योग्य सर्जिकल अटेम्प्ट केला तरीसुद्धा बरे होण्याचे चान्सेस असतात. काही वेळेला केस हाताबाहेर जात असते. त्यामुळं ह्या गोष्टी हाताबाहेर जाण्याच्या अगोदर तुम्ही जर योग्य सल्ला घेतलात, योग्य मार्गदर्शन घेतलं, त्यांचा तुम्हाला नक्की फायदा होऊन जाईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस जे आहेत हे रसधातूला पोषण देण्याचं काम करतात. याचपैकी एक डाळिंबाचा रस जो आहे हे हृदयाचं संरक्षण करण्यासाठी चांगलं काम करतो. ह्याच्यामध्ये फायटोकेमिकल जे असतात ते हृदयाचं आरोग्य मजबूत राखण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर जवस जे आहे त्या जवसाच्या बियांमध्ये सुद्धा ओमेगा 3 असतं, जे कोलेस्टेरॉल, जे चांगल्या पद्धतीचं कोलेस्टेरॉल आहे ते वाढण्यासाठी मदत करतं आणि वाईट कोलेस्टेरॉलची लेवल कमी येतं. गाईचं तूप जे आहे, देशी गाईचं तूप, हे सुद्धा याच्यावरती संशोधन झालेलं आहे की
की ते सुद्धा हृदयाचं जे आरोग्य आहे ते चांगलं ठेवण्यासाठी मदत करतं आणि हे संशोधनांती प्रूव्ह झालेलं आहे. हृदयविकार होऊ नयेत यासाठी रोजच्या जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून तुम्ही थोडासा ओवा, पाव चमचा ओवा आणि पाव चमचा बडीशेप जर मुखशुद्धी म्हणून जर खाल्लं तर त्याने सुद्धा आपल्याला वाताचं अनुलोमन होऊन पोट साफ होण्यासाठी मदत होतं. लसूण जे आहे हे सुद्धा आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. फक्त ह्या लसूण हा उष्ण तीक्ष्ण आहे, ह्याचा आरोग्यासाठी फायदा हा होतोच, परंतु पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये लसूण आहे हा चालत नाही. त्यामुळं प्रकृतीअंती औषधं ही बदलत असतात. रक्तवाहिन्यांना जर रुंद करायचं असेल तर लसणाची चटणी असेल, तुपातला लसूण असेल हा चांगल्या पद्धतीनं काम करतो. त्यामुळं हा लसणामुळे इथला प्रवाह आहे जो सुरळीत व्हायला लागतो. लसूण खाल्ल्यामुळे हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिसचा धोका आहे तो कमी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर तुळस, आयुर्वेदामध्ये तुळस आहे ही अत्यंत गुणकारी सांगितलेली आहे. तुळशीचे खूप फायदे सांगितलेले आहेत. हृदयविकारावर कमी करण्यासाठी तुळशीच्या काड्यामध्ये मध आणि लिंबू टाकून त्याचं सेवन करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर दुधी भोपळा जो आहे तो दुधी भोपळा ज्याला हृदयाचा त्रास आहे अशा लोकांनी दुधी भोपळ्याची भाजी जर खाल्ली आठवड्यातनं 1 वेळा 2 वेळा, किंवा दुधी भोपळ्याचा जो हलवा जो असतो तो सुद्धा आपण जर तुपामध्ये आणि दुधामध्ये बनवून खाल्ला तर त्याने सुद्धा हृदयाचं आरोग्य आहे ते चांगलं होतं. हृदयाच्या मांसपेशींचं बळ वाढतं. लिंबू पाणी जे आहे ते लिंबू पाणीसुद्धा पिण्यासाठी व्हिटॅमिन सी जे आहे ते मस्क्युलर टोन डेव्हलप करण्याचं चांगलं काम करतं. वाहिन्यांवरची सूज कमी करतं. त्याचबरोबर हृदयविकार न येण्यासाठी पंचकर्मापैकी बस्ती उपचार तुम्हाला सांगितले, हृदय बस्ती नावाचा उपचार सांगितला, लेपन ट्रीटमेंट सांगितली. या सगळ्या गोष्टींचा जर आपण उहापोहांती जर विचार केला तर आपल्याला आजार जो आहे तो बरा होण्यासाठी चांगले मदत होऊ शकतो. त्याचबरोबर आता आपण पाहूया हृदयविकार होऊ नये म्हणून जेवणामध्ये अतिरिक्त मिठाचा वापर जो आहे तो टाळला पाहिजे. त्यामध्ये आपण सैंधव मिठाचा वापर केला पाहिजे. रोज व्यायाम केला पाहिजे. विरुद्ध आहार आदी गोष्टी पाळल्या पाहिजे. मेन खाण्यामध्ये कच्च्या घाण्याचं तेल वापरलं पाहिजे. रिफाईंड तेलामध्ये पाम तेलाचं प्रमाण जास्त मिक्स असतं, त्यामुळे ब्लॉकेजेसचं प्रमाण जास्त असतं. मॉडर्न सायन्स सांगतं की तुम्ही तेल जास्त खाऊ नका. तेल म्हणजे कुठलं तेल? हे कच्च्या घाण्यावरचं तेल ब्लॉकेजेससाठी चांगलं असतं. पूर्वीच्या काळामध्ये कट खायची पद्धत होती. का होती? लोक वाटीभर कट खात होते तरी पण ब्लॉकेजेसचं प्रमाण नव्हतं. आता करंटच्या परिस्थितीला थोडं जरी तेलकट खाल्लं की ब्लॉकेजेस वाढतात. म्हणजे रिफाईंड तेल जे आहे ते ब्लॉकेजेस निर्मिती, रिफाईंड तेल म्हणजे पाम तेल त्याच्यामध्ये मिक्स असतं आणि ते ब्लॉकेजेस वाढवण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर मॉडर्न सायन्स सांगतो की तूप खाऊ नका. तूप खाऊ नका म्हणजे कोणतं तूप खाऊ नका? तर म्हशीचं तूप खाऊ नका. म्हशीच्या तुपामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं. त्या कोणी तुम्ही जर गाईचं तूप खाल्लं तुमचं कोलेस्टेरॉल लेवल कमी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर नॉनव्हेजचं प्रमाण जे आहे हे नियंत्रणामध्ये आपण ठेवलं पाहिजे. नेहमी आनंदी राहिले पाहिजे. प्राणायाम केला पाहिजे, योगासन केला पाहिजे, मन चित्त स्थिर केलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये हृदयविकारावरती चांगले उपचार आहेत. तुम्हाला जर हा त्रास होत असेल तर तुमच्या मनामध्ये शंका आली असेल तर तुम्ही आम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला संपूर्ण ट्रीटमेंट देऊ. योग्य नाडी परीक्षण, योग्य प्रकृती परीक्षण यानुसार आपण ट्रीटमेंट देतो. आता वळूया एका खास माहितीकडे. आयुर्वेदाची जी माहिती देण्यासाठी आम्ही एक खास वेबिनार ठेवलेला आहे, जो पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला जरूर संपर्क करू शकता. आणि आमचे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.